मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष धनगर ओबीसी नेते बबनराव मदने यांनी छगनराव भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने व्यक्त केली खंत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडून अजितदादा पवार यांनी भाजपबरोबर जाऊन माहितीमध्ये सामील झाले। यावेळी अजितदादा पवार यांच्याबरोबर जाऊन त्यांना भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थाने साथ दिली। अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर पूर्ण ताकदीनिशी भुजबळ साहेब उभे राहिले। मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष सुरू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला नव्हता, तरी जाणून बुजून मनोज जरांगेंच्या माध्यमातून भुजबळ साहेबांना टार्गेट केले जात होते। अशा कठीण परिस्थितीत राज्यातील वातावरण जाणून बुजून माहितीच्या विरोधात खोटा प्रसार करून घेतला जात असताना छगन भुजबळांच्यामुळे ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी माहितीच्या बाजूने उभा राहिला। तसेच माहितीच्या सरकारची भूमिका कशी ओबीसीच्या बाजूने आहे हे ठामपणे पटवून देण्यासाठी ज्या दोन नेत्यांनी संघर्ष केला, यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो छगनराव भुजबळ साहेब आणि गोपीचंद पडळकर यांचा होता। छगन भुजबळ साहेब आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे धनगर ओबीसी समाजात निश्चित खंत व्यक्त केली जात आहे। या दोन्ही नेत्यांना डावलले गेल्याने धनगर ओबीसी समाजात नाराजगी आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांनी मीडियाबरोबर बोलताना व्यक्त केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई।